तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आज 15 जून आणि 16 जून रोजी राज्यात कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे याबद्दल आपण थोडक्यात संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो। संपूर्ण अंदाज आपण 15-16 जूनचा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज नेमका असणार आहे, कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे पावसाची उघडीप असणार याबद्दल संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। 15 जून म्हणजे आज जर आपण पाहिले तर आज सकाळच्या सुमारास राज्यामध्ये आपल्याला सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालेलं असेल, बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शनही दिसत असेल। परंतु मित्रांनो, हा पाऊस जो आहे तो आज दुपारनंतर राज्यातील अनेक परिसरामध्ये पाहायला आपल्याला मिळेल। राज्यात दुपारनंतर अनेक परिसरामध्ये विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। यामध्ये आपण पाहूयात नेमकं आता कोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा आपल्याला दुपारनंतर पाहायला आज भेटणार आहे। आज दुपारनंतर म्हणजेच 15 जून रोजी आज दुपारनंतर राज्यात आपण जर पाहिले तर मित्रांनो, जसं की सावंतवाडी असेल, राजापूर असेल, त्याचबरोबर निपाणी, रायबाग असेल, जामखेड असेल, त्याचबरोबर सांगली, कोडोली या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने आज या परिसरांना दिलेला आहे। त्याचबरोबर इकडे साखरप असेल, इस्लामपूर, तासगाव, कोची, सांगली, जत, कन्हाळा असेल, सांगोली, चडचण, मायणी, वडूज, विटा, पाटण, माखजन, चिपळूण या परिसरामध्येही आज दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। त्याचबरोबर खेड, दापोली, प्रतापगड, वाई, लोणंद, फलटण, सासवड, गोरेगाव, लावासा या परिसरामध्येही आज दुपारनंतर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून प्रामुख्याने देण्यात आला आहे। तसेच अकलूज, पंढरपूर या परिसरामध्येही दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान खात्याने आज व्यक्त केली। तर त्याचबरोबर इतर परिसर जर पाहिला तर निलंगा, उमरगा, लातूर, औसा, बर्दापूर, परळी, कंधार, पूर्णा, नांदेड, गंगाखेड, पाथरी, सेलू, जिंतूर, परतूर, हिंगोली, जामखेड, हिमायतनगर, भोकर, पेठ, उमरी या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आज पावसाचा इशारा दुपारनंतर या परिसरांनाही दिला आहे हवामान खात्याने। त्याचबरोबर इतर परिसर जर पाहिला इकडे वाशिम, चिखली, माहुरा, देऊळगाव राजा, बुलढाणा, अजंठा, पातूर, रिसोड, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, काही परिसरामध्ये आज पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळेल, जसे की दौंड, करमाळा, जामखेड, बीड, नगर या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस कमी राहील, परंतु 4 वाजल्यानंतर या ठिकाणीही पाऊस जोर धरणार आहे। श्रीगोंदा, राळेगण, कडार, नगर, पाथरी तसेच पाथर्डीनंतर बीड, चौसाळा, जामखेड, कर्जत, करमाळा या परिसरामध्ये दुपारनंतर पाऊस जोर धरणार आहे। या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने आज दुपारनंतर दिला आहे। तर मित्रांनो, हा झाला आजचा दुपारनंतर अंदाज। त्याचबरोबर आज रात्रीच्या सुमारास जर आपण पाहिले तर रात्रीच्या सुमारासही काही ठिकाणी पाऊस असेल तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी दिसेल। राज्यामध्ये कोणत्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर पाहायला मिळेल पाहूया। करमाळा, बार्शी, जामखेड, बीड, केज, परळी, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, पेठ या परिसरामध्ये, तसेच माजलगाव, सेलू, नगर या परिसरामध्ये पावसाचा अंदाज रात्रीच्या सुमारास आज हवामान खात्याने दिला आहे। त्याचबरोबर चंद्रपूर, ताडोबा, देसाईगंज, कापसी, गडचिरोली, उमरेड, भंडारा, गोंदिया या परिसरामध्येही रात्रीच्या सुमारास पाहायला पाऊस मिळणार आहे। तर पाऊस काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे रात्रीच्या सुमारास। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल तर यामध्ये प्रामुख्याने कोणता परिसर आहे पाहूया। यामध्ये रात्रीच्या सुमारास मित्रांनो अचलपूर, अकोट, खामगाव, चिखली, अकोला, करमाळा, कारंजा, यवतमाळ, पंढरकवडा, अलिबाग, नांदेड, निर्मल, देगलूर, त्याचबरोबर इतर परिसर जर पाहिला तर जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, गोरेगाव, सातारा, चिपळूण, त्याचबरोबर इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव, कन्नड, धुळे, पाचोरा, साक्री, नवापूर, नंदुरबार, शिरपूर या परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कमी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हा झाला आज 15 जून रोजीचा अंदाज। 16 जून रोजी पावसाचा अंदाज कसा असणार आहे संपूर्ण पाहूया आपण डिटेलमध्ये। तर 16 जून नंतर मित्रांनो सकाळच्या सुमारास पावसाचा जोर आपल्याला जो आहे तो कमीच पाहायला मिळणार आहे। सकाळी 16 जून रोजी सकाळी आपण जर पाहिले तर सूर्यदर्शन चांगले पाहायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी सूर्यदर्शन बघायला आपल्याला भेटेल आणि ऊनही काही प्रमाणात सकाळच्या सुमारास पाहायला मिळणार आहे, परंतु ढगाळ वातावरण राहील। 16 जून रोजी दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये प्रामुख्याने कोणत्या परिसरामध्ये 16 जूनला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे आपण सुरुवातीला पाहूया। तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर रिवोणा,
बेलगावी, सावंतवाडी, निपाणी तसेच राजापूर, कोडोली या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस दुपारनंतर दिसेल. तसेच इतर परिसर जर पाहिला तर सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, देगलूर, अहमदपूर, परळी, केज, नांदेड या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा 16 जून रोजी दुपारनंतर इथेही पाहायला आपल्याला मिळू शकतोय. 16 जून रोजी मित्रांनो त्याचबरोबर 4 ते 5 वाजल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढलेला दिसेल. मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही काही ठिकाणी हवामान खात्याने प्रामुख्याने दिली. यामध्ये मित्रांनो विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, ताडोबा, पंढरकवडा, यवतमाळ, देसाईगंज, गडचिरोली, अहेरी, भामरगड या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, नांदेड या परिसरामध्येही 16 जूनला 5 वाजल्यानंतर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच जामखेड, बीड, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, जत, वडूज, विटा, सांगली, चिपळूण, गोरेगाव, निपाणी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे. इथे काही ठिकाणी 20 ते 25-30 मिलीमीटर एवढ्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून 16 जून रोजी रात्रीच्या सुमारास 4-5 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी हवामान खात्याने दिलेले आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, खोपोली, जुन्नर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, चिखली, सेलू, माजलगाव, बीड, जामखेड, केज, बार्शी, तुळजापूर या ठिकाणीही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज दुपारनंतर या परिसरामध्ये हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. रात्रीच्या सुमारास मित्रांनो मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा आहे 7-8 वाजल्यानंतर. यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी, वैराग, बार्शी, परांडा, करमाळा, जामखेड, चौसाळा, धाराशिव या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याने आज दिलेला आहे. म्हणजेच 16 जून रोजी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पावसाचा इशारा दिलेला आहे. तसेच विदर्भातील अमरावती, गोंदिया, गडचिरोली, कापसी, कांकेर, आर्वी, कारंजा, अकोला, अकोट, वाशिम, यवतमाळ, पंढरकवडा, पुसद या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा 16 जून रोजी रात्रीच्या सुमारास या परिसरांनाही हवामान खात्याने दिलेला आहे. या ठिकाणीही मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याचा आहे. उर्वरित भागामध्ये संपूर्ण भाग जो आहे तो आपल्याला काही प्रमाणात हलक्या सरींची शक्यता उर्वरित भागामध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो 15-16 जून रोजीचा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर आपण हा लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज बघून घेतलेला आहे. कोणत्या परिसरामध्ये पावसाची शक्यता कशा प्रमाणात राहणार आहे, कोणत्या प्रमाणात, किती प्रमाणात आणि कुठे पावसाचा इशारा आहे याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती 15-16 जून रोजीची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली मित्रांनो. तर आपल्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि आपल्या कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हे देखील आपण सांगितलेलं आहे. आपल्या भागातील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपण लाईव्हमध्ये कमेंट करू शकता.